तर भाई लोक म्हणतात की एकच चूक परत परत नाही करायची, पण माझं म्हणणं असं आहे की हां, एकच चूक परत परत नाही करायची, पण आपण दुसरी चूक तर करू शकतो ना. तर आज सकाळी सकाळी मूड जरा खराब होता, कारण काल युनिफॉर्म घालून गेलेली नाही कॉलेजचा. मग ₹50 पनिशमेंटला भरावी लागली आणि आज सकाळी सकाळी तोंड कुसवलं आणि कॉलेजला युनिफॉर्म घालून गेली. तर सगळीजणं युनिफॉर्ममध्ये चांगली दिसली, तरी पण मी बाउन्सरच वाटते. तर म्हटलं लोकं आपली बेइज्जती करण्यापेक्षा आपण स्वतःचीच करून घ्यायची बेइज्जती. मग लोकांना बोलण्याची संधी मिळत नाही. तर सकाळी सकाळी पप्पांची रिक्षा तर चालू झाली आणि मग कॉलेजला जायला निघाले. तर वाटलेलं की खालीपाटण बस भेटणार नाही. मम्मी बोलत होती उशिरा येणार बस, तुला भेटेल म्हणून. तर बस तर आलीच नाही. उशिरा तर आली नाही ती नाही, पण बस आलीच नाही. बसने धोका दिला. मग सकाळी येऊन काही फायदा झाला नाही. 8:30च्या सावंतवाडी बसने कॉलेजला जायला निघालो. तर मस्त ऊन पडलेलं होतं. तर आज कॉलेजला उशिरा गेलो. जायचं तर मूड नव्हता, पण सबमिशन होतं प्रॅक्टिकलचं. तर मग प्रॅक्टिकलचे प्रिंट्स मारले आणि मग वरती नावं टाकली आणि मॅडमांकडे चेक करायला दिले. जर नावं नाही टाकली तर मग प्रिंट्स गायब होतात म्हणजे इकडे तिकडे जातात आणि मग मिळत नाही आणि मग परत पैसे घालून प्रिंट मारावे लागतात. तर मग आता कॉलेज सुटलं आणि घरी जायला निघाली. तर पप्पांनी सकाळी बोललेले होते की मी लवकर घरी जाणार, तुला फोन करेन घरी जाताना. तर आज घरी जायचं होतं, पप्पांनी सांगितलं होतं. म्हणून आज मुद्दामून एकही बस आली नाही. 12:45पर्यंत एकही बस नाही पंढरपूरमध्ये. 12:45 वाजता एक बस आली, त्यामध्ये बसली आणि मग कसाला जाऊन पोचली. मग रिक्षामधून घरी जायचं होतं. तर मग घरापर्यंत जायला मिळतं म्हणून मग थोडे पप्पांच्या शिवाय खाल्ले, उशीर झालेलाच. तर पप्पांसोबत मग घरी यायला निघाली. तर पप्पांसोबत घरी आली तर पप्पांनी मस्त वडापाव घेतलेले होते. तर वडापाव वगैरे घरी जाऊन खाल्ले आणि पप्पा भाड्याला गेले. तर संध्याकाळी मी सायकल चालवायला गेली. खूप दिवस झाले सायकल घरातच होती. मी पण चालवली नव्हती की बहिणीने पण चालवली नव्हती. तर आज सायकल चालवायला गेली, पण सायकलवरती बसली आणि मग सायकल एकदम झाडातच गेली. म्हणजे काटे होते खाली आणि काट्यांमध्ये सायकल गेली. नंतर मग सायकल उतरायला लावली आणि सायकल चालवली थोडा वेळ. तर आजच्या व्लॉगपुरतं एवढंच. आवडलं असेल तर लाईक करा आणि पुढे जे व्लॉग येतील त्यांना पण लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.